दंडवतः। अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दोन्ही पालव दोही श्री करी धरून गजगती हत्तीच्या गतीने सर्वज्ञाने आपले श्रीचरण पैठणमध्ये रोवलेले आहे. बायसे वाट पहावया हेतूच निघाले. बायसा आपण निघालेली. बायसे सपुरा सावल्याची धोत्रावळी पांघरलेली आहे. आणि मग तिथे भेट झाली सर्वज्ञांची. बायसे गोसाव्यातही देखिले आणि देखून उभी पाहतची ठेवली. विचार केला मनातल्या मनात की ऐकू करू हे नगरीत नक्की हे भोनेबाई सांगितले तेच होत, तेच आहेत म्हणाले. असं अंतर्मन प्रत्येकाला साक्षी देत असते. मग गोसाव्यात तिथे आपण कवणीकडून येत असे. गोसावी श्रीमुकुटे पुन्हा दिशा सांगितलं. आता इथं स्वामींचा श्रीमुकुट स्वामींनी केलेल्या खुणा ज्या दिशेने स्वामी आले नाही तर स्वामी बोलले नाही. आता हा पूर्ण श्रीमुकुट इथे दिसेल तुम्हाला. श्रीनेत्र दिसते. नेत्राची भाषा इथे आहे. सर्वज्ञांचे नेत्र श्रीमुकुट खुणा केल्या सर्वज्ञांनी. बायकांना सुद्धा मिळालेलं आहे. बस उठून टाकली. भोनेबाईंना खुणाच केल्या होत्या सर्वांनी. इथे पण खुनेने निर्देश आहे. बाईशी म्हटले असे लोणार निगंकराकडून त्यांच्या बाहेर भेटलेलेच आहेत. श्रीमुकुटी गोसावी मानले म्हणजे मानले की ती वेळ आहे. माझ्या बरोबर यस तुम्ही म्हणता तेच आहे. आता हा एक संवाद आहे तो न बोलणारा संवाद बाईसांची प्रथम झाला. मग आपल्या संघाचे काही दोघे बाई असती आपल्या नाव काही मौन दे. पुन्हा ते सर्वज्ञानी श्रीमुकुटेच मानले. हो म्हणाले बरोबर. बाईशी म्हटले तुमच्या बोनेबाई आम्हाची भेटल्या आमचे मडीशी चाला. गोसावी कोणी ओके मान हलवली. आता ह्या श्रीमुकुटाच्या संपूर्ण 2-4 प्रकारच्या इथं भाव आहेत. बोलणं श्रीमुकुटानेच आहे. असं श्रीमुकुटाने कुणाला बोललेलं नाही. तर सांगा आतापर्यंत झाले श्रीमुकुटे बोनेबाई यांना बोललेले. हे चिंतन आपल्या मध्ये डोक्यात पाहिजे. आपल्या मेंदूमध्ये सेवच पाहिजे. डाटा आपलं सगळं डिलीट झालेलं असते. आपल्या डोक्यात दुसरं श्रीनेत्रे श्रीमुकुटे श्रीमुखी गोसावी आली असा तो श्रीमुकुट गोसाव्याचा आपल्याला आठवायचा आहे. मग बायसा म्हणते चला ना बाबा. मग म्हणतात बाईसे पुढा गोसावी नागा ऐसे ही गुंठे शिवदेचे. ऐसे पुढे आहे त्यावेळेला स्वामी म्हणतात. यानंतर स्वामी पुढे असतात बाईसा मागे.
अशी सुरुवात सर्वज्ञांनी केली आणि सर्वांनी गुंठेची विजय केली. बाईशी आपण ओट्यावरी बैसून गोसाव्याची ओट्या खाली ऐसे कवाडाआड पाय पुसणे बैसाव्या घातली. नाविक गोष्टीचे बा नाविक पाणी भात भेजून गोसावे मानले. हसुबाई म्हणितले हसुबाई साथे हसुबाई महात्म्याची पाणी भातू द्या. ते दुधी करटा पाणी भात दिला. दुधी करण हा समोर दिसेल आता सर्वज्ञ. दुधी करटा आरोगणा झाली. आरोगणांती बाईशी म्हणितले प्रतिष्ठान नगर बरवे तीर्थरूप एक पिंपळेश्वरासारखे आणि काही तीर्थ आपण असते. आपण महात्म्य आपण या काय करावा त्र्यंबक आपण राहायचे तेथची त्र्यंबक. एवढी मोठी भाषा बाईसांना शोभते. जी आचार्य आहे म्हणून ती सिंहस्थाचं खंडन करते. इथं पण सगळे तीर्थ आहेत, अष्टतीर्थ आहेत. हे पिंपळेश्वराचं तीर्थ आहे. तुम्हाला काय महात्म्य आहे, तुम्हाला काय त्र्यंबक म्हणाले राहायचं आणि इथंच आशा आहे. आणि जवळ नगरी अशी जाईल तो एक पाणी भातू घ्यावा. बैसांची आज्ञा आहे स्वामींना. आता विसा भिक्षा मागून पैसे जेवावे असं म्हणजे भोगनारायणात मंदिर आहे. हा ते निद्रा करावी म्हणाले बर. आणि शेवटचं वाक्य आहे हे आपले ऐसे हा एक भाव आपल्या जीवनात असला तर साधूचा तरी असावा. पैसा म्हणतात हे आपले ऐसे हे सगळं माझ्या गुंतेतलं आणि मला ऐसे म्हणा. कोणी लोक न म्हणा, कोणी लोक म्हणू नये अशी गोड भाषा असते. आपलं म्हणून राहा, आपलं म्हणून खा, आपलं म्हणून सांगा आम्हाला. आणि तो बाईसांचा हाच भाव मरेपर्यंत राहील. एक दिवस पाहुणा राहिले दुसऱ्या दिवशी आपण कानाला वाजवतो ते काय दिलं तिकडे करून खा. आपण बोलायला सुद्धा तयार भाव बनवून भाव विचारतो आपला श्रद्धा आवडी. बाईसांची मत मरेपर्यंत अशीच आवडी राहिली या क्षणाची. म्हणून देवाचे आठवीचा तो जगला यासाठी या कारणाने की त्याची आवडी असते आणि त्या आवडीमुळे देव त्याच्यामध्ये आत बसले नाही. दुसरं काहीच नाही. स्वामीने मानलं हो. मग घटिका दोन अंतरे म्हणते. आता इथे संवाद झालाय, गोष्टी झाल्या, दोन घटिका झालेल्या आहेत. बोलता बोलता बैसांची प्रवचन हाणलं थोडक्यात. कवडाच्या आड सर्वज्ञांनी पाय पुसण्यावर बसून ते प्रवचन ऐकलं. प्रसन्न हो बर बर हो हो तुम्ही म्हणाल हो. आणि मग अपरात्र झाली. म्हणाले बाबा आता अपरात्र झाली, आता आपण भोग नारायणी शयन करायला जा. उठले. बर म्हणाले बर. मग गोसाव्याला अंथरुणावया नेली. आता बाईसांचं पहिला अंथरुण आहे. हा अंथरुण शब्द इथे आलाय मराठी भाषेत. अंथरुण पांघरून तेच अंथरुण तेच पांघरून ही विधी आला आपल्यासाठी. अंतरावयाला दिलं बाईसांची जाडी बाईसांची सगळं आता एक आपलं म्हणलेलं चाललं उपयोगी. मग त्या गाडीवर सर्वज्ञांनी पहुड स्वीकारला. पहिला पहुड आहे भोग नारायण. या भोग नारायणात सर्वज्ञ वारंवार येऊन निवास करतात. आणि मग तिकडे बोनीबाई या उपहार निपजविला. मग रात्रीचा प्रहार एक वाट पाहिली.
प्रहर झाला रात्रीचा. माझी मौन दे वाजवी नाही, तर काही चुकले हे थोर नव्हे, काही करू नये ऐसे तर नव्हते आमचे मौन्य देव. कोणी जेवावया तर नेलं नसेल आमच्या देवाला. आमचे मौन्य देव असेच आहे. कवनी ठाई तर जेवली असती, कवनी ठाई निद्रा करती, अशी गोसाव्यांची चिंता वाहिली. तेव्हा दुःख केली. ही चिंता होऊन देवासाठी दुःख करणाऱ्या मावल्या आहेत. चिंता देवाची चिंता समाले हे सकळ देवाचे चिंतो. आता ह्या बाया त्यांचं चिंतन करतात. हे आपल्यासाठी लिहा आहे. आपण देवाचं चिंतन करतो. देवाचं चिंतन करून देवाची चिंता करायला पाहिजे. कसे खडकावर झोपले असतील, बऱ्या वर्षे सालबर्डीच्या डोंगरात कसे राहिले असतील, थंडी वाजली असेल, ऊन आहे ना, खडकावर खडे टोचले असतील पाण्याच्या. किष्किंधा पर्वतात पर्वत चढताना घाम आला असेल, घामाचे एक बिंदू आहे. असं चिंतन तुमच्या हृदयामध्ये साठवलं पाहिजे. चिंतन करत चिंता सर्वज्ञांची श्रीमूर्तीला काटे वगैरे अशुदाचे बिंदू बिंदू माणिक रत्न खेळून ऐसे ते संकट का सर्वज्ञानी अशी अवस्था. मी या स्वामींना या अशा अवस्थेला मी कारण माझ्यासाठी तो देवाची चालत गेला. असं त्याला म्हणायचं आत्म कथनातून केलेलं प्रायश्चित्त स्मरण हे वेगळाच आयटम आहे. हे आणखी इथे या संप्रदायामध्ये मिळाले. प्रगल्भ चिंतन म्हणतात. माझ्यामुळे त्रासी झाले, मीच निमित्त कारण. हो, मला तर भेटायला यायचं होतं असं म्हणून डाव अनुताप कर्म विरह उत्कंठा हे आयोगातून जन्माला येत असतात. बाकी शिकू काय फरक नसतो. फक्त उमट झाला त्यातून हे जन्माला आलं पाहिजे. तृप्ती असं सगळं फिरलं पाहिजे. मीच आहे दोषी. असे सर्वज्ञांचं. मग पिंपळाश त्यासाठी दुःख करू लागल्या. आता ते आहे रात्र, रात्रीचा एक प्रहर. एवढ्या वेळा कोणी ठाई पाहू, कुठे पाहू, कुठे साधूला कमीत कमी एवढी तरी स्वच्छता असली पाहिजे. कमालीची स्वच्छता असेल तरी तुम्हाला आठवण नाही तर काय नाही, विनोदाचा भाग. परमार विनोदाचा भाग नाही करत. संन्यास त्या लेवलला प्रवायचं. कठीण आहे की नाही? आपण पाहिलं तर कठीण आहे. बाहेरून मध्ये मस्त आहे, छान. त्यातून बाहेरून एक झालेल्या त्या बाया रडू लागल्या. तर कुठं एवढ्या वेळाने कुठे शोधू, कुठे पाहू, कुठे जेवले असतील, आता कुठे असतील, आता या जेव वाटला कसं करावं म्हणाल्या. ऐशे व्यवस्थोनी आपण गेल्या रात्री 12ला निजळल्या. मायमट इथे एक वाक्य सांगतात. मायमट्टा लिहिता न जेविती तर गोसावी विवेक. जेवल्या नसत्या रात्री 12ला सर्वज्ञ
डीजे केले असते जेवायला. असंच आहे, आपली आवडी आपण संपवून टाकतो वाट पाहत म्हणून. असं या लिळेतून सगळे अर्थ दे सांगायचे माईन भट्टांना. बाईसांच्या बद्दल थोडक्यात बोललेलं बरं. ते ऐकून वेदसंचरला दर्शनाची चाड, आणि त्याचा उपदेश नाही गोणे वैया. वेद नाही, बोध नाही. वेद आहे पण बोध नाही. तर म्हणाले हे पूर्वावस्था आवडी. बायसांची पूर्वावस्था आवडी म्हणजे पूर्व प्रमादांत त्या चतुर्विध साधनाचा ठाई किंवा चैतन्य पात्राचा ठाई जी आवडी आहे आपलेपणाची, ती आवडी धरून तो संस्कार जिवंत राहिला. आवडीचा संस्कार, ते संस्कार असे असतात की भयानक असतात. कसणुके संस्कार, असे भयानक विचारशक्ती फिरतो आपल्या डोक्यात सतत. आपण त्या नालायक संस्काराचे असेल तर आपण तेच दिसतो. आपण बायसांच्या संस्काराचे असेल तर वेगळं, भटवासांच्या संस्काराचे असेल तर वेगळं. भटवास आम्ही पहिल्या भेटीच्या अगोदर भटवातच येत होते. हिम संस्कार बसलो ना गेले गेले आनंद, हा आनंद होईलच तुम्हाला. ही दाखवती तो दाखवती, असा हा खेळ संस्कार. म्हणून स्मरण साध्य होत नाही आपल्याला. आपल्याला जे स्मरण साध्य होत नाही मेन कारण आहेत आपले पूर्व जन्मेचे संस्कार. इथे बोधाने हटवायचे प्रयत्नाने ते नाही, त्याला खतपाणी भेटतं. सतत सतत संघ तसाच भेटतो आणि माणूस त्या विचारात पूर्ण होऊन जातो. पूर्ण कलेक्टिव्हिटी माइंडला होऊन जाते. इथेच ते आपल्याला ठरलेलं मेन वाटतं आणि मग ते सगळं ते तयार होऊन जातं पूर्ण परिवारामध्ये. तसंच ते विपरीत असतो, तसंच ते वगैरे. म्हणजे दैन दादो आहेत, एक मोठोबा सायन करण्याच्या अगोदरच आहे. आता ह्या बाईसा आहे. बाईसांचा पूर्व समाजातला आवडीचा संस्कार आता झाला. स्वामींना भेटल्यानंतर ते प्रीतीमध्ये बदल होईल, मग प्रेम होईल. हे आचरत असताना बाईसांना अवज्ञेचा संस्कार होता, क्षीण भाव होता. तो त्याला अहंकाराने पूजन भजन केलेलं आहे ईश्वर परमार्गाचा. ही संस्कार आल्यामुळं लगेच पाय पुसणून कवड्याच्या आड बसायला टाकलं. बसा खाली बसा, आपण वर जाऊन बस. असं ते संस्कार माणसाला घेऊन जातो, चांगले आणि वाईट दोन्ही. आणि म्हणून तो अवज्ञेचा पूर्व प्रमादान तो संस्कार इथे अवज्ञा करायला लावतो तुम्हाला. तो अहंकार सतत जागृत राहतो. एक म्हणलं की आंबा म्हणलं की तुंबा, लगेच भांडणं कुत्र्यानं. साधूचा वेळ सांगावा, मग तोंड फळायचं, करणं कर्कश ओरडायचं, गाव गोळा गल्ली गोळा करायची तर बांधून मानमळणी कपडे अंगावर काळे लाल. भांडण हा विषयच नसला पाहिजे.
भांडणावर कुठे बोलावं कुठे नाही बोलावं ते संस्कार असतात. 3 संस्काराची माणसं त्यांना काय धर्माची जन्माची चाड नसते. स्वामी दुखवले काय ना आपण वेश स्वामींचा आहे ना, वेशाचं भान ठेवलं स्वतः देवाच्या जांगी मांडी जन्मलेला साधू कसा असला पाहिजे असाच असला. वेशाचं खूप महत्व आहे बरोबर. अवमूल्यन झालं नाही तर मग हे जन्माला येतं. देशांतर झाल्यावरही अवज्ञेचा संस्कार अनाधिकार हे प्रमादांतू लागतं सगळं. त्याच्यात हे पूर्वजन्म घडले ना यांना. त्याच्या अगोदर बटोबा स्वामी सारखे पात्र आहेत. केलं सगळा विधी पण तो कसा केला असाच केला अवज्ञेतून. असले प्रकार असतात. फिरल्यावर ते कळतं. आता आमचं जीवन फिरण्यात केलं सगळं आम्हाला कळतं. ते पाहिलं की समजतं तुम्हाला कोण्या रस्त्याने जायचंय. हो ना, अरे वा छान छान. दुसरा काय ऑप्शन नसतो. छान छान म्हणणे, स्वतःला अपराधी घोषित करणे आणि ते तुम्हाला ट्रेस सहन झाला तर ठीक, ट्रेसने अंग सहन नाही सहन झाला नाही तर मग अटॅक. कारण हे सगळ्या संस्कारात परिवर्तन होत. आपली अवज्ञा, आपला तो क्षीणपणा, बोलण्यातला टुकारपणा, बायसांना सगळं बायसांचं चांगलं आहे. प्रेमास पात्र आहे. 3 दिवसांनी प्रेम होणार आहे. पण आता सर्वज्ञांना ऐकावं लागतंय सगळं. मध्ये पाणीबाग खायचा, संध्याकाळी जेवण करून घ्यायचं, तिकडं जाऊन झोपायचं. हा बर का, गाडी नव्हती हो कळालं का. हे पूर्वप्रमादांतूर 3 संस्कारामुळे बायसांनी पायपुसणं दिलं अगदी तर ठा दिला आरोग्याला. स्वतः माथ्यावर जाऊन बसल्या. अशा प्रकारे त्याच्या आतमध्ये बोलता येईल. तर म्हणाले भोगावती का राहिले सर्वज्ञ ना मूर्ती वेधाचे तेज पावया. हे कळायला थोडावं आणि बोलतो कठीण. मूर्ती वेधाचे तेज वेदाचं बीजच्या भोगावतीत दडलेलं. म्हणजे काय, भोगावतीत काय आहे हे आणखी कळाले नाही कोणाला. इथं सांगितले एका शब्दामध्ये मूर्ती वेधाचे बीज भाव्या भोगावती. तिथे जे श्रीमूर्तीवर संस्कार करायचे दत्ताचे तरुणा ते प्रभू बाबांना, ब्रह्मांडातले सगळे अवतारांना, जी पाटे पुटे सर्वज्ञांना संपन्नतेने द्यायची आहे ती मूर्ती बीज आहे म्हणून ते सांगता. आणि ती मूर्ती आता वेधाचे बीज करायची. सावून सुलासून सर्वज्ञांना, सर्वज्ञांनी सर्व अवतारांना काय करायचंय सर्वज्ञांच्या. ती अनादि शुद्ध मूर्ती आहे म्हणून मूर्तीचं बीज करा. आता हे सगळं तुमच्या बोलण्याच्या समजण्याच्या पलीकडच्या शब्दांना सांगता येत नाही. त्या गोष्टीचा कुठे अभ्यास नाही झालेला आपण, त्याच्यामुळे हा विषय थांबलेला बरा आहे. म्हणजे काय करायचंय भोगावतीला हे करायचंय सर्वांना. अनंत ब्रह्मांडाचा वेध करायचा आहे. आता चक्रधर स्वामींच्या नावाचा वेध कुठे आहे, पैल ब्रह्मांड. ही मूर्ती वेधाची करायची. श्रीकृष्णांची मूर्ती जन्माला आली तर कुठे वेध झाला,
तिकडे लक्ष्मीला या ब्रह्मांडात सर्वज्ञांचा वेद मूर्तीचा पैलब्रह्मांड. हे सगळं बोलण्याचे शब्द आहेत. डोका चाकाची खडी चाकात बोलाची कडी बोलाचा म्हणा. म्हणून कलियुगी हे बर्वेपण आहे. ते सर्व वेगवेगळं बर्वेपण दिसतं. सर्वज्ञांच्या श्रीमूर्तीवरती जे सारवलेलं लीला आहे कृपेचं, ती कृपाच अशा अनंत ब्रह्मांडाला वेधून घेते. म्हणून ती जी दैवी आहे कृपेची तीच पापीला, असं ते सांगायचं. हे शब्द धरायला कठीण आहेत, जायलाही कठीण आहे, स्थिर व्हायलाही कठीण आहे अंतःकरणामध्ये. ही लेवल आली पाहिजे ज्ञानाची. म्हणून ही लीला केवळाची आहे, कैवल्याची आहे. केवळ कैवल्याला नटवलेलं आहे भोगावतीला. आणि म्हणून ते साधन साध्य केवळ परमेश्वराच्या प्रसन्नतेशिवाय, गुरुसुहृदाच्या आज्ञेशिवाय संपन्न होत नाही. म्हणून तिथे आज्ञा आपण घेतली सर्व. आता तुम्ही समळ जेव्हा ते उद्धार आहे मान्य.